मी जैन वीरा, सिन्नर उपासना केंद्र, नाशिक. माझा अनुभव असा आहे की माझी मुलगी 4 वर्षाची होती आणि अचानक तिचा आवाज 4 वर्षाचा मुलगा थोडं तोत्र बोलतं, पण मग थोडं स्पष्टही बोलतं. पण ती बोलता बोलता असं तिचं मला समजण्यात आलं 8 दिवसात की तिचा आवाज जातोय, आवाजच नाही येते. ती बोलते पण ते आवाज येत नाही. म्हणून मी थोडं गेस काढलं की अरे आपल्या बाळाचा आवाज का बरं जातोय. म्हणून मी थोडं दाखवलं. तर बरेच जणी मला असं सांगितलं की टॉन्सिस असतील, टॉन्सिस वाढले, हे वाढलं, ते झालं. म्हणून आपण ट्रीटमेंट करत राहिलो प्रत्येकाच्या सल्ल्यानुसार. काय आपलं तेवढं डोकं चालत नाही की आपल्या बाळाला काय होतं काय नाही. म्हणून असंच आपल्या केंद्रामधून सहकार्य खूप भेटतं मला. केंद्रामधून अशाच एका सिंहाने सांगितलं आपण सुचितदादांना भेटू ना, हे छोटं बाळ आहे, नेमकी सुचितदादा काय सांगतात किंवा तिथे ट्रीटमेंट देतात का बघू. मग आपण सुचितदादाकडे आम्ही मुंबईला गेलो. सुचितदादांनी सांगितलं का तिचं टॉन्सिसचं एक प्रकार आहे, हा आवाज गेला आहे तिचा, आपण तिचं ऑपरेशन कर. पण मग त्यावेळेस मी SMBTला घोटी रोडला SMBT आहे, तिथं मला 50-60 हजार असे सांगितले होते. प्रत्येकाची परिस्थिती त्यावेळेस एकदम नसते आणि आम्ही नवीनच आलो होतो, त्यामुळे एवढी काही परिस्थिती नव्हती माझी तिथे की 50-60 हजार लागतील. पण सुचितदादांनी सांगितलं जिथं 50 काढले ना तिथं 50 नको विचार करू, 5,000च्या आतही तुझं 500मध्येच काम होऊन, तू फक्त जाण्याचा प्रयत्न कर तिथपर्यंत, थोडं बोल जा आणि सांग असं असं आहे. म्हणून मी SMBTला एक चक्कर मारली. चक्कर मारल्यावर तिथं डॉक्टरनं थोडं इकडे जा तिकडे जा परेशान झाले मी. अरे म्हटलं आता हे आपलं काही चालणार नाही, कारण की इकडे आपली एक भाषा चेंज आहे, मराठवाड्यातून असल्यामुळे माझी भाषा पण चेंज येते आणि इथं कोणी आपल्याला सहकार्य करणार नाही. पण जाऊ द्या म्हटलं, सुचितदादांनी सांगितलेलं आहे, त्यांची ग्वाही आहे आपल्याला की ओके होईल. म्हणून मी दुसऱ्या चक्करला गेले. पुन्हा कान नाक घसा या डॉक्टरला दाखवलं. म्हटलं तिथून सुरुवात करू आपण, चला मनानेच सांगितलं. मग त्या डॉक्टरला दाखवलं आणि त्या असा योगायोग आला की ते डॉक्टर एवढे चांगले होते की त्यांनी भाषेवरून ओळखलं की ही लेडीज कुठली असू शकते बा. खूप जण होते आणि मग मी तेवढ्या जेंट्स लेडीजमधून म्हणते की मला माझं बाळ छोटं आहे, थोडं माझी तकलीफ वेगळी आहे, माझ्या बाळाचा दिवसेंदिवस आवाज कमी होतोय, मला त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, एकदा माझा नंबर लागू द्या. त्या डॉक्टरनी फक्त एकदा उठले आणि त्यांनी बघितलं आवाज, तर त्यांनी 2-3 नंबर झाल्यावर माझा नंबर लावला आणि विचारलं तुम्ही मॅडम कुठले आहात. मग मी त्यांना सांगितलं परिचय असा असा दिला की मी मराठवाड्यातून आहे, माझे वडील पण शिक्षक आहेत आणि माझं इथं कोणीच नाही, मिस्टर आणि माझे 2 मुलं, आम्ही इथेच आहेत, फक्त आता नोकरीसाठी म्हणून आलेलो आहोत आम्ही. तर ते म्हटले इथं तर ऑपरेशन करायचं असलं तर 2-2, 4-4, 6-6 महिने लागतात, तुम्ही कसं करसाल. मी म्हटलं चालेल, फक्त माझा नंबर घ्या, जेव्हाही तुम्हाला वाटेल पटकन की बोलून घेत यांना बोलून घेऊ तर मी केव्हाही तत्पर राहील, म्हटलं तिथं येऊन जाईल. हो म्हटले ते. आणि योगायोग असा सांगितले ते डॉक्टर बोलता बोलता ओळख निघाली तर माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्या डॉक्टर माझ्या वडिलाच्याच हाताखाली शिकलेले होते मराठवाड्यातूनच. आणि त्यांनी सांगितलं हे डॉक्टर माहिती आहे का, ही नर्स माहिती आहे का. मी म्हटलं हो ते माहिती आहे आम्हाला, लहानपणी होते. तर त्यांनी सांगितलं ती माझी मम्मी आहे आणि तू बरोबर आली म्हणे जाग्यावर, तर तू माझी एक बहीणच आहे म्हणे, आता तुझी ओळख कोणी नाही असं नको समजू, मी आहे म्हणे इथं, तुझा नंबर लवकर लावला जाईल म्हणे, मी बाळाची परिस्थिती पाहिली म्हणून, आणि कधी पण नंबर लागेल म्हणे, 2 महिने 1 महिना फक्त वेटिंगला ठेवतो म्हणे. आम्ही म्हटलं हो. आणि घरी आलो, घरी देवांचं नामस्मरण केलं आणि बापूंना सांगितलं बापूराया बाळाचा आवाज जातोय, ते 4 वर्षाचं आहे बाळ, खूप छोटं झालं आहे आणि मला काहीच कळत नाही इथं कोणाला सांगू, एक तर भाषेमध्ये फरक पडतो माझ्या आणि कोणाला काय शब्द बोलायचे हे सुद्धा मला कळत नाही इथे. म्हणून मी माझं एकटीच असं बडबड वेड्यासारखी केल्यासारखं असं वाटत होतं की मीच बडबड करते फोटोंना बघून. पण बापू ऐकत होते हे त्यावेळेस समजत नव्हतं मला की बापू माझं सगळं ऐकताय. आणि मी बापूंना सांगत गेले आणि आज दाखवलं आणि वापस आलो संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी निघाला पुन्हा तोच विषय निघाला, अरे बाळाचा आवाज जातोय, काय करावं काय नाही, आता किती दिवस लागतात की, असं म्हणत गेले. आणि मिस्टर कामावर गेले की थोड्या वेळात आम्हाला फोन आला का मॅडम तुम्ही आज कसंही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ॲडमिट होऊन जा, बाळाचं उद्या ऑपरेशन करायचं आहे तुमच्या. तर एवढा आनंद झाला. मिस्टर HP गॅसमध्ये आहेत, तिथला मला एकही नंबर नव्हता, नवीन होते, मला कुठं गॅस कुठं काय भेटतं काहीच माहिती नव्हतं, कुठं कंपन्या असतात हे सुद्धा माहिती नव्हतं. म्हणून मी त्याच्या घरामध्ये फिरत राहिले की इथं गॅसची कंपनी कुठं असते, कुठे MIDC कुठे काय आहे. मग मला 1-2 नंबर दिला की हे याच्याकडे बघा त्याच्याकडे बघा. मिस्टरांना नंबर कसा तरी लागला गेटवर, त्यांना बोलून घेतलं, मुलींचे कपडे वगैरे घेतले आणि SMBTला गेलो. सुचितदादांनी मला सांगितलं होतं त्यावेळेस
की तू टेन्शन घेऊ नको, तुझं 50,000पेक्षा 5,000 नाही तर 500 रुपये, तू एवढाच विचार कर. 50,000 लागतात हे नाही लागणार, 5,000 लागतील किंवा 500 रुपयेच लागतील, हे तू फक्त जा आणि मनात ठेव. आणि तुला तिथे बोलवले जातील जिथं तुझा बाळाचं ऑपरेशन आहे, तिथे तुला ग्रीन कलरचा जो ऑपरेशन असतो डॉक्टर लोकांचा ते घालून तुला मध्ये बोलवल्या जाईल. तू एवढं सुद्धा बघ म्हणे, माझा शब्द आहे म्हणे, बघून घे म्हणे तुला काय अनुभव येतो त्या गोष्टींचा. मी हो तर म्हणून गेले तिथं, पण मी म्हटलं अरे यांनी सांगितलं पण यांची काही ओळख नाही, काही नाही, कसं काय आपल्याला सांगू शकतात. पण मग ऑपरेशन ज्या दिवशी होतं त्या दिवशी आपल्याला हे तर लक्षात राहत नाही की बापू काहीतरी बोलले, सुचित दादा काहीतरी बोलले. पण मग जेव्हा ऑपरेशन करायला घेतलं, मध्ये मुलीला घेतलं, मुलगी खूप रडायला लागली. डॉक्टर लोक म्हणले मुली थांबत नाही, आईशिवाय मूल राहू शकत नाही, हे डॉक्टरांना काय सगळ्यांनाच माहिती असतं. ती छोटी असल्यामुळे आणि तिला खाता पण येत नव्हतं, काहीच नव्हतं, तिला त्रास होऊ लागला. मग ते डॉक्टर 1 घंटा घेतला, मुलगी काही थांबतच नाही. ऑपरेशनला मध्ये घेतल्यावर ऑपरेशन करू देत नव्हती, तिला म्हणे बेशुद्धही पाडलं तरी नको म्हणे, आई आहे ती, तिला ते मलाही माहीत नाही सुचितदादांनी काय लीला केली किंवा बापूने काय लीला केली मधातून. आणि डॉक्टर आले बाहेर आणि डॉक्टरनी मला सांगितलं की तुम्ही हा ॲप्रॉन घाला आणि मध्ये या, कारण तुमच्या बाळाचं ऑपरेशन करायचं आहे, तुम्हाला बघा वाटलं तर बघा, नाही तर थोडे डोळे लावून घ्या, देवाचं नामस्मरण करा आणि थांबून घ्या, पण बाळाच्या हातात हात घ्या. मी त्यावेळेस बाळाला बेडवर टाकलेलं होतं आणि बाळाचा हातात हात घेतला आणि तिला सांगत गेले, नाही बघ आपले बापू आहेत, लॉकेट आहे माझ्या गळ्यात, तुझ्या लॉकेट काढलं ना, पण माझा आहे ना लॉकेट, तू याला पकडून ठेव. मग तिला काही कळत नव्हतं, 4 वर्षाची असल्यामुळे एवढं काही कळायचं नाही. आणि मी लॉकेटला एक हात ठेवला आणि मुलीच्या डोक्यावर एक हात ठेवला आणि बापूंचं नामस्मरण करत गेले. ते ऑपरेशन करत बेशुद्ध पाडलं मुलीला, ऑपरेशन करत गेले. मी फक्त बघत गेले आणि डोळ्यातून पाणी, फक्त याच्या व्यतिरिक्त मी काहीच करू शकले नाही तिथं, कारण मला काही ऑपरेशन करता येणार नाही. फक्त सुचितदादाने जे सांगितले शब्द का नाही म्हणे वीरा, तुम्हाला मध्ये ऑपरेशनच्या तिथे बोलवले जाते, कोणालाही बोलवल्या जात नाही, पण त्यावेळेस तुम्हाला बोलवल्या जाईल, बघून घ्या तुम्हाला काय वाटतं ते. आणि तो एक अनुभव असा आला की त्यावेळेस माझ्या अंगावर काटे आले की अरे सुचितदादा जे बोलत चालले ते आपण खरं खरं होत चाललं. तुमचा नंबर लागेल, नंबर लागला, मध्ये बोलवलं, मध्ये ॲप्रॉन घालून बोलवलं, डॉक्टरने सांगितलं. म्हणजे एक पद्धतीचं सुचितदादा आणि बापूच मला सांगत होते की हे कर, असं कर, तसं कर, तसं कर. ऑपरेशन झाल्यावर ICUमध्ये मुलीला ठेवायचं, पण मग मी म्हटलं खूपच लहान आहे, 1 दिवसात आपल्याला घरी रिटर्न करणार आहे. त्यांनी सांगितलं होतं ऑपरेशन झालं की 1 दिवसात रिटर्न केलं जातं. मग मी पुन्हा बापूला तिथंच बोलत होते, बापूराया मला तर काही कळत नाही, मी तर रेलनं राहते, माझ्याही घरात काही व्यवस्था नाही, एकाच रूममध्ये सगळं आहे माझं, मुलीला कसं काय ठेवू, इन्फेक्शन होईल आणि छोटी मुलगी आहे, काय करू, मला काहीच कळत नाही. तर त्यावेळेस असं बापूने एक लीला केली का सगळीकडे कर्फ्यू लागून गेला. काय झालं होतं हे माहितीच नाही मला, पण 3 दिवस कर्फ्यू होता. कर्फ्यूमुळे कोणी बाहेर निघत नाही, कोणी काहीच नाही. SMBTमध्ये डॉक्टर लोक जेवढे मध्ये होते तेवढेच फक्त डॉक्टर लोकांना एंट्री होती, बाकी कोणालाच नव्हती. आणि मुलीला ऑपरेशन झालं, सक्सेसही झालं ते तितक्या ह्याच्यात, आणि ICUमध्ये ठेवलं. ICUमध्ये ठेवल्यावर तिची एवढी छान सगळ्या नर्सनं देखभाल केली. आणि तिथंही माझं चाललं की अरे आता कसं काय करायचं, आपल्याला तर उद्या सकाळी पाठवून देणार आहेत घरी, मुलीचं काय करावं, इथं तर 8-8 दिवस ठेवतात म्हणतात, पण मग आपल्या मुलीला ICUमधून उद्या देणार आहेत, डिस्चार्ज देणार आहेत, काय करायचं. मी बापूंचं नामस्मरण करतच गेले आणि बापूने आज केलं की कर्फ्यू लागून गेला आणि 3 दिवस मुलगी ICUमध्ये होती. आणि एवढा आनंद झाला, अरे ICUमध्ये होती याचा आनंद नव्हता, पण 3 दिवस कर्फ्यूमध्ये, म्हणजे डॉक्टर लोक तिला चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतात याचा आनंद खूप झाला. की बापूरायांनी मला सांगितलं होतं की तू फक्त जा, तुझं पाऊल पहिले एक पुढे टाक, मग आम्ही आहोतच तुझ्यासोबत. 3 दिवस एवढं छान. आणि डॉक्टर लोक येत गेले, तपासत गेले, तिला बोलत गेले, थोडा थोडा आवाज येत गेला. अचानक एक डॉक्टर आले आणि मी त्या डॉक्टरला परिचय विचारायला, एक लेडीजला सवय असती तुम्ही कुठले आहात, काय आहेत, मी पण मग एक चला टाईमपास म्हणून आपण डॉक्टरला काहीतरी बोलू, हे कसं काय होतं म्हणून मला माहीत नव्हतं ते कोण होते, म्हणून मी त्यांना विचारलं गेले, डॉक्टर तुमचं नाव काय आहे, काय नाही. त्यांनी नाव सांगत गेले. कुठे आहे तुम्ही, म्हणे मी सिन्नर नाशिक उपासना केंद्रातून येतो म्हणे, अपडाऊन करतो इथे. म्हणलं हो का, आम्ही पण सिन्नर उपासना केंद्रात जातो म्हटलं, आणि छान अनुभव येतात, सगळं बोलतात, सगळे सहकार्य करतात. हो म्हणे सगळे चांगले आहेत म्हणे, तू याच्यात आली ना खूप चांगलं होईल म्हणे आयुष्यात तुझं, बघून घे. आणि तिच्या गळ्यात, त्या डॉक्टरच्या गळ्यात लॉकेट होतं, ते मुलीला तपासत होते आणि खाली वाकले होते, तितक्यात ते लॉकेट बाहेर आलं आणि मुलीनं ते पाहिलं आणि तेवढी लहान मुलगी त्या लॉकेटला ओढायला गेली आणि तिने बापूचं लॉकेट
म्हणजे त्या डॉक्टर सगळं खाली ओढलं, तेव्हा त्यांची मान खाली झाली आणि त्यांनी डोक्यावरून हात फिरवला. अरे म्हणे तुला हे पाहिजे का? तर ती फक्त इशारा केल्यासारखं त्यांना कळून गेलं की हे लॉकेट तिला लागतं. त्या डॉक्टरनी मला माहीत नाही, तर डॉक्टर म्हटले हो मी तुला आणून देईल, का हेच पाहिजे? तर ते छोटं बाळ काय सांगणार आहे. पण त्या डॉक्टर मलाही माहीत नव्हते की डॉक्टर कोण होते. त्यांनी लॉकेट घेतलं आणि लॉकेट गळ्यात टाकून दिलं बाळाच्या आणि सांगितलं की डॉक्टर लोक येतील, तुम्ही फक्त तिच्या उशाशी ठेवून द्या, कारण की ट्रीटमेंट चालू आहे, लॉकेट पण जमत नसते, धागादोरा हे अलाउड नसतं, तिच्याजवळ ठेवा. मग त्यांनीच स्वतःच्या गळ्यात टाकलं, नंतर काढून घ्या म्हणे, पण 3 दिवस तुला कोणीही त्रास देणार नाही आणि एवढी छान सेवा होईल म्हणे तिची की तू पण विचार करशील की 3 दिवसात आपल्या मुलीचा आवाज कसा येईल. आणि मी आवाज हो म्हटले त्यांना. आणि दुसऱ्या दिवशी मी नर्सला विचारलं, हे डॉक्टर आले नाही का विजिटला? ते म्हणते असे कोणते डॉक्टर नाही तिथे की या नावाचे डॉक्टरच नव्हते. म्हणजे मी अक्षरशः त्यावेळेस एवढी रडले, अरे बापरे म्हटलं, म्हणजे देव येतो पण आपल्याला दिसतच नाही तो की कोण समोर आहे काय आहे. पण त्याने लॉकेट दिलं, आपल्याकडे ते लॉकेट सुद्धा आहे. म्हणजे कोण आलं होतं हे आपणच आता माहिती झालं की आपल्याला कोणतरी आपलं होतं, कोणीच नाही असं नाही. त्यांची जी ग्वाही होती त्यांनी पूर्ण करून दाखवली मला. आणि मुलीचा 3 दिवस आवाज, 3 दिवसात आवाज एवढा छान आला की मुलगी रिस्पॉन्स द्यायला लागली, छान बोलायला लागली. ते काय झालं होतं ते तर माहिती नव्हतं, ते आत्तापर्यंतही कळालं नाही. आता माझी मुलगी आता 12 वर्षाची आहे आणि ती 6वीला जाते, पण एवढी आता छान बोलते, छान चलते, सगळं ओके आहे तिचं. श्रीराम अंबज्ञ खूप नाथ संवित.